माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेबांचं, शिवसेना उद्धव साहेब ठाकरेंचं, माकप आणि मनसे अशी आघाडी झालेली आहे। ही महाविकास आघाडी असून 102 जागा आम्ही या ठिकाणी लढणार। महाविकास आघाडीकडे आम्ही 20 जागा मागण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे। आता आमचे निवडून येतील अशा पद्धतीच्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत। 10-12 जागा मिळाला तरी हरकत नाही। आम्ही ही महाविकास आघाडी कायम ठेवू। अजून जागा वाटपाला सुरू झालेलं नाही। या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल। आचारसंहिता लागल्यानंतर रोजच्या रोज बसून आम्ही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवू आणि सगळ्यांच्या मनामधून आहे की महाविकास आघाडी व्हायला पाहिजे। त्यामुळे जागा वाटपाला आपल्याला कसली अडचण येणार नाही। तर आपल्या पुढं भारतीय जनता पक्ष, त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना, त्यानंतर अजित पवारची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं मोठं आव्हान राहणार आहे। आणि ते आव्हान नुसतं ताकदीवर नाही, सगळ्या दृष्टीने ते तयार करून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। परंतु सोलापूर शहर हे हुतात्म्याचं शहर आहे, हे मार्शलाचं शहर आहे। या शहराला श्रमिकाचं चांगल्या पद्धतीनं होईल अशा पद्धतीचा कारभार टाळे एका हाताने वाजत नाही। त्यांना दिसला लोकसभेचा परिणाम आणि विधानसभेचा परिणाम, म्हणून लोकसभेचा परिणाम पाहिजे असेल तर महाविकास आघाडी कायम राहावर आहे। तर दुधात साखर आहे, आम्हाला अडचण येणार नाही। विचार करा, 10,000 मतदान झालं एका प्रभागात आणि त्या ठिकाणी 7-8 उमेदवार राहिले। 2-2.5 हजारामध्ये माणूस निवडून येईल ना। यांचे 3 माणसं उभं राहिले, भाजपचा एक, एकनाथ शिंदेचा एक, अजित पवारचा एक, आमचा एक, दुसरं कोणत्या पक्षाचा एक, बंडखोर 2-3 किंवा 4-5, काही अपक्ष। एवढ्या लोकांमध्ये 20-22 हजार मतदान होईल। या 20 हजारामध्ये 14-15 लोक जर वाटेकरी असल्यावर फायदा कोणाचा होणार? महाविकास आघाडीचा। जाहीरनाम्याबद्दल चर्चा होईल, पण सर्वसाधारण आम्ही जे काम करतो आहे, आपण तुम्ही बघता सत्ता त्यांची आहे। तर पंतप्रधान आवास योजना किती झोपडपट्टीमध्ये राबवलं, स्वच्छ पाणी, 3 लाख। आज पाण्याचा मोठा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे। मिनिमम या पायाभूत सुविधेसंबंधी आमचा कार्यक्रम राहणार ठरलेलं नाही। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।